नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिला मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी देखील पैसे अद्याप आले नाहीत. तरी लाडकी बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये एकत्रित येणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. तरी लवकरच सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थी महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसत नाही, ज्यांनी अद्याप KYC केली नाही, त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या लाभार्थी महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना सरकारने दिलासा दिला आहे. KYC साठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. KYCमध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या होत्या त्यांना सरकारने एक संधी दिली आहे. त्यांनी 30 एप्रिलच्या आत KYC करायची आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात जे काही पैसे आहे ते जमा होणार आहे. KYC करताना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडला होता. माझ्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का या प्रश्नाचे उत्तर अनेक महिलांनी चुकीचे सबमिट केले होते आणि त्यामुळे त्यांचा जो काही मासिक हप्ता आहे तो आपोआप बंद झाला होता. या सर्व महिलांच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्यांना दुरुस्त करण्याची एक सुवर्ण संधी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी अधिकृत संकेतस्थळ ladkibahin.maharashtra.gov.in वर जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. KYC मध्ये दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तरी ही अतिशय महत्त्वाची माहिती होती. जर तुमचे KYC बाकी असेल तर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत KYC पूर्ण करू शकतात. याविषयी अजून काही अपडेट असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या विषयी माहिती घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.